नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पास्ट टेन्सचा पुढचा उपप्रकार कुठला पाहणार आहोत तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, ज्यालाच प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात। या आधी आपण सिंपल पास्ट टेन्स किंवा इनडेफिनिट टेन्स याचाही अभ्यास केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स याच्यामधला फरक लक्षात येईल। काय बदल होतात, नक्की कशा पद्धतीचे नियम आपण वापरतोय, परीक्षेला कसे प्रश्न येऊन गेले, नक्की कोणती वाक्य साधा भूतकाळी असतात किंवा कोणती वाक्य अपूर्ण किंवा चालू भूतकाळी असतात हेही तुम्हाला समजेल। तर लक्षात घ्या, पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, म्हणजे एखादी क्रिया चालू असते, सुरू असते, पूर्ण झालेली नसते, असं जे भूतकाळातील क्रिया दर्शवणारं जे वाक्य असतं त्याला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात। याचं दुसरं नाव काय तर प्रोग्रेसिव्ह टेन्स हे त्याचं दुसरं नाव आहे। आता याच्यामधलं सुद्धा आपण जे चालू किंवा अपूर्ण भूतकाळी आहेत त्याचेच आपण पॉझिटिव्ह म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स, देन निगेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे तीनही प्रकार यातले पाहणार आहोत एका ह्या टेन्सचे। शिवाय हा जो प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे किंवा जो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याचा वापर नक्की कशा पद्धतीची वाक्य त्याची असतात, परीक्षेला कोणती येऊन गेलेत हेही पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नेहमीची आग्रहाची विनंती, जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, शिवाय लाईक तर अजिबातच करायला विसरायचं नाही। व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना इंग्लिश ग्रामरचे सोपे व्हिडिओ पाहून इंग्लिश ग्रामर विषयीचा कॉन्फिडन्स वाढेल आणि चांगल्या आत्मविश्वासाने तुम्ही परीक्षेला जाल। तर बघूया आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स। तर याचं अपूर्ण भूतकाळी होकारार्थी वाक्य, ज्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात, तर ते कसं असतं ते बघायचं आहे। त्याच्यासाठीचा हा नियम आहे। म्हणजे पहिल्यांदा काय असतं, सब्जेक्ट असतं, त्यानंतर वॉज किंवा वे वापरतात, त्यानंतर V4। आता इथं लक्षात घ्या, V4 म्हणजे काही वेळेला काय केलेलं असतं, V प्लस ING असं लिहिलेलं असतं नियमामध्ये। मग V प्लस ING म्हणजेच V4। कसं काय तर जसं बघा, इट हे काय आहे V1, त्याचं एट हे काय होतं V2, त्यानंतर इटन हे काय झालं V3, आणि हे जे इट आहे त्याला ING लागलं की इटिंग होतं, इटिंग हे काय असतं V4 असतं। आणि त्यानंतर एकूण 5 असतात, तर त्याच्यामध्ये इट्स एस किंवा एस लागून जे होतात ते काय झालं V5 झालं। मग हे जे मी इथं V4 लिहिण्यामागे कारण काय आहे तर इथं ING क्रियापदाचं फर्स्ट जे रूप असतं त्याला काय करायचं असतं, ING जोडायचं असतं। एवढाच त्याच्यामधला फरक आहे, ते तेवढं मोठं न व्हावं यासाठी मी काय लिहिलेलं आहे, V4 लिहिलेलं आहे। म्हणजे जर इतर पुस्तकामध्ये नसेल तर हे कुठलं आलं असं नको व्हायला। आलं लक्षात, V प्लस ING म्हणजेच V4। आता बघा इथं लक्षात घ्या, आता इथं प्रश्न येतो वॉज केव्हा वापरायचं आणि वेअर केव्हा वापरायचं असतं। तर जसं आय, ही, शी, इट हे जर सब्जेक्ट असतील तर त्याच्या पुढे काय वापरायचं आहे, वॉज वापरायचं आहे किंवा वॉज वापरायचं आहे। याचा उच्चार वॉज असं पण करतात किंवा वॉज असा पण करतात। वी, यू, दे याच्या पुढे काय वापरायचं असतं, वेअर वापरायचं असतं। तर हे लक्षात ठेवा, त्याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, नोट्स व्यवस्थित मेंटेन करा। आता बघा, आय वॉज इटिंग अ मँगो, इथं इट हे आय काय आहे सब्जेक्ट, वॉज काय आहे हेल्पिंग वर्ब आहे, इटिंग हे काय आहे V4 आहे, आणि अ मँगो हे काय आहे ऑब्जेक्ट आहे। म्हणून आपण सूत्र काय लिहिले, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर्ब प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, हे आपण त्याचं काय लिहिलेलं आहे, सूत्र लिहिलेलं आहे। V4 म्हणजे काय हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। बाकीचे सब्जेक्ट घेऊन ह्याचं सेंटेन्स सेम ॲज इट इज होतं। जसं बघा, आय झालं, त्यानंतर ही, शी, इट हे जे सर्व आहेत हे काय आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट आहेत। यांच्या पुढे काय जोडायचं आहे, वॉज जोडायचं आहे। इटिंग अ मँगो हे ह्या पद्धतीनेच पुढे जातं। म्हणजे ही वॉज इटिंग अ मँगो, शी वॉज इटिंग अ मँगो, इट वॉज इटिंग अ मँगो हे सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे मग लक्षात काय ठेवायचं, सिंग्युलर सब्जेक्टच्या पुढे काय जोडतात, वॉज जोडतात। देन जर प्युरल सब्जेक्ट असतील, वी, यू आणि दे
हे जर प्युरल सब्जेक्ट असतील, हे काय आहेत, प्युरल सब्जेक्ट आहेत, तर प्युरल सब्जेक्टच्या पुढे काय जोडायचं असतं, वेअर जोडायचं असतं आणि पुढचं वाक्य ॲज इट इज फॉलो होतं. तर इटिंग अ मँगो, मग कसं होणार वाक्य, वी वेर इटिंग अ मँगो, यू वेर इटिंग अ मँगो अँड दे वेर इटिंग अ मँगो. ही कशाचे वाक्य आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स किंवा होकारार्थी वाक्य. कशाची, पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्सची. पास्ट कंटिन्युअस टेन्सची नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी वाक्य कशी होतात ती बघूया. त्याच्यासाठी नियम काय आहे, म्हणून इथे मी आपण पहिल्यांदा काय बघितलेलं होतं, होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्यामध्ये जो वापरलेला नियम होता तोच इथे आहे, फक्त वॉज वर नंतर काय येतं, नॉट येतं. इथं V4च वापरायचं आहे प्लस ऑब्जेक्ट वापरायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा सब्जेक्ट वापरायचा आहे, नंतर वॉज वर वापरायचं आहे, नंतर नॉट वापरायचं आहे नकारार्थी दर्शवण्यासाठी, नंतर V4 वापरायचं आहे आणि नंतर ऑब्जेक्ट वापरायचं आहे. म्हणजे बदल काय होतोय की वरचं जे होकारार्थी वाक्य आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, वॉज वर नंतर फक्त नॉट वापरायचं आहे, बाकी सगळं वाक्य तसंच पुढं फॉलो होणार आहे. म्हणून हे वाक्य लिहून ठेवले, आय वॉज नॉट इटिंग अ मँगो, म्हणजेच काय, मी आंबा खात नव्हतो. आय सब्जेक्ट आहे, वॉज काय हेल्पिंग वर्ब आहे, त्यानंतर नॉट नकार दर्शवण्यासाठी, इटिंग काय आहे, V4 आहे, अ मँगो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तसंच आता पुढचे जे सब्जेक्ट आहेत ते घेऊन बघायचे. जसं ही शी इट, ही शी इट हे सब्जेक्ट घेतले, तर त्याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे, जर आय ही शी इट हे सब्जेक्ट असतील तर काय जोडायचं असतं, पुढे वॉज लिहायचं असतं. वी यू दे असे सब्जेक्ट असतील तर पुढे काय लिहायचं असतं, वेअर लिहायचं असतं. मग ही शी इट वॉज काय करायचं, नॉट तसंच लिहायचं, इटिंग अ मँगो. इटिंग हे काय आहे, V4 आहे इटचं. आलं लक्षात. मग वाक्य कशी होणार, ही वॉज नॉट इटिंग अ मँगो, शी वॉज नॉट इटिंग अ मँगो, इट वॉज नॉट इटिंग अ मँगो. अशा पद्धतीने त्याची वाक्य तयार होतील. हे सर्व काय आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. आता प्युरल सब्जेक्ट आपण जर घेतले, वी, यू अँड दे, हे काय आहेत, प्युरल सब्जेक्ट आहेत. हे प्युरल सब्जेक्ट घेतले तर त्याच्या पुढे काय लिहायचं असतं, वेअर लिहायचं असतं. नकारार्थी करायचं आहे म्हणून नॉट लिहायचं असतं. V4 काय, इटिंग हे काय आहे, V4. ऑब्जेक्ट काय, अ मँगो, अ मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट. हे त्याच्या पुढे लिहायचं असतं. मग वाक्य कसं होणार, वी वेअर नॉट इटिंग अ मँगो, यू वेअर नॉट इटिंग अ मँगो, दे वेअर नॉट इटिंग अ मँगो. अशा पद्धतीने वाक्य होणार. तर इथं नक्की होकारार्थीचं वाक्य नकारार्थी म्हणजेच नेगेटिव्ह सेंटेन्स करत असताना होणारा बदल लक्षात आला का तुमच्या. भूतकाळी किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्सची प्रश्नार्थी वाक्य कशी असतात ते बघूया. इथं सगळ्यात सोपं गोष्ट आहे. यासाठी मी जे आपण होकारार्थी, नकारार्थी आणि होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य घेतली त्यांमध्ये होणारे बदल लक्षात यावेत म्हणून इथं नियम लिहून ठेवलेत. त्याच पद्धतीने प्रश्नार्थी वाक्य कसं असतं, त्याचा नियम काय असतं, तर पहिल्यांदा वॉज वेअर असतं, नंतर सब्जेक्ट असतं, नंतर V4 म्हणजेच V1 प्लस ING असतं प्लस ऑब्जेक्ट असं असतं. मग पहिल्यांदा वॉज कधी वापरायचं असतं, जर सब्जेक्ट आय, ही, शी, इट असं सब्जेक्ट असेल तर काय वापरायचं असतं, वॉज वापरायचं असतं. वी, यू आणि दे जर सब्जेक्ट असेल तर वेअर वापरायचं असतं. आता आपण राहिलेले जे सब्जेक्ट आहेत इथं वॉज हा आपण आय हा सब्जेक्ट घेतलाय. आय हा सब्जेक्टच्या सुरुवातीला काय घ्यायचं, वॉज घ्यायचं. त्यानंतर V4 म्हणजे इटचं V4 काय होणार, इटिंग ते लिहिलं. त्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं, अ मँगो. मग वाक्य कसं होईल, वॉज आय इटिंग अ मँगो आणि नंतर काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क ऍड करायचा आहे. सेम त्याच टाईपनी राहिलेले सब्जेक्ट घेऊन बघूया. ही, शी, इट हे सब्जेक्ट आहेत. आता त्याच्या सुरुवातीला काय वापरायचं आहे, जर ही, शी, इट सब्जेक्ट असतील तर वॉज वापरायचं असतं. मग आपण काय वापरायचं, वॉज वापरायचं. आणि नंतर हे जे वाक्य आहे ते तसंच फॉलो करायचं आहे, इटिंग अ मँगो.
आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. म्हणजे वाक्य कसं होणार, वॉज ही इटिंग अ मँगो, इथे ही चा एच स्मॉल करायचा आहे, सी चा एस स्मॉल करायचा आहे, इट चा आय स्मॉल करायचा आहे. वॉज ही इटिंग अ मँगो, वॉज शी इटिंग अ मँगो अँड वॉज इट इटिंग अ मँगो असं सेंटेन्स होईल. कशाचं? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्सचं. त्यानंतर जे प्युरल सब्जेक्ट आहेत, प्युरल कुठले आहेत? वी, यू आणि दे हे प्युरल सब्जेक्ट आहेत. ह्या प्युरल सब्जेक्टच्या पुढे काय वापरतात? वेअर वापरतात. ते आपण सुरुवातीला घ्यायचं आहे. वेअर सुरुवातीला घ्यायचं आहे, डब्ल्यू कॅपिटल करायचं आहे आणि हे वाक्य तसंच्या तसं फॉलो करायचं आहे. इटिंग अ मँगो आणि शेवटी क्वेश्चन मार्क ऍड करायचा आहे. म्हणजे वाक्य कसं होणार? वेअर वी इटिंग अ मँगो, वेअर यू इटिंग अ मँगो, वेअर दे इटिंग अ मँगो. अशा पद्धतीने ही इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थी सेंटेन्स तयार होतील. तुम्ही काय करायचं आहे? एक नोटबुक मध्ये एक टेबल आखायचं आहे आणि त्यावर तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू अपूर्ण भूतकाळ, त्याचं दुसरं नाव काय? प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे आणि त्याची होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी असे 3 कॉलम करायचे आहे. एखादं सेंटेन्स घ्यायचं आणि सर्व सब्जेक्ट घेऊन त्याच्यामध्ये रूपांतरित करायचं. अशा पद्धतीने तुम्ही केल्यावर तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये होणारे जे बदल आहेत, होकारार्थी, नकारार्थी आणि इंटरोगेटिव्ह मध्ये, ते कायमस्वरूपी लक्षात राहतील. कंटिन्युअस टेन्सचा वापर कशा पद्धतीने होतो ते आपण बघूया. जसं बघा, एखादी क्रिया भूतकाळात घडत होती हे दाखवण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. काय आहे? एखादी क्रिया भूतकाळात घडत होती हे दाखवण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल बघा, ही वॉज रायटिंग आर्टिकल्स ऑन डिफिकल्ट टॉपिक्स. म्हणजे काय? तो वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहित होता. म्हणजे आधी तो वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहित होता हे भूतकाळ दर्शवणारं रूप आहे. जसं आता इथं बघा, हे वॉज आणि रायटिंग ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता हे वाक्य कशाचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. पुढचं बघा, दे वेअर प्लेइंग फुटबॉल इन दॅट फील्ड. त्या मैदानात ते फुटबॉल खेळत होते. इथे सुद्धा बघा, वेअर प्लेइंग, याच्यावरून तुम्ही हे वाक्य कशाचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे हे ओळखू शकता. पुढचं, ही वॉज स्टडीइंग इन द लायब्ररी. तो ग्रंथालयात अभ्यास करत होता. वॉज स्टडीइंग ह्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे वाक्य कशाचं आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे. दुसरं म्हणजे, जर 2 क्रिया दिलेल्या असतात, म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2 क्रिया दिलेल्या असतात, अशी जी वाक्य असतात ती जर तरची वाक्य संबोधली जातात. म्हणजे 2 क्रिया कोणत्या? तर एक क्रिया चालू असते आणि दुसरी क्रिया त्यावेळेला घडत असते. अशी 2 वाक्य असतील तर त्यातली दुसरी क्रिया ही सिंपल पास्ट असते आणि पहिली असते ती चालू भूतकाळाची असते. म्हणजे पहिली चालू भूतकाळाची असते तर दुसरी साध्या भूतकाळाची. सिंपल पास्ट म्हणजेच काय? की साधा भूतकाळ. म्हणजे 2 वाक्य अशी असतात एकत्र जोडलेली, जेव्हा तेव्हाची किंवा जर तरची, ज्याच्यामध्ये एक क्रिया चालू असते आणि दुसरी क्रिया लगेच घडते असं दर्शवलेलं असतं. मग त्यातली एक क्रिया असते ती साधा भूतकाळाची असते आणि एक क्रिया असते ती चालू भूतकाळाची असते. अशी कोणती वाक्य असतात? व्हेनची वाक्य बघा. व्हेन आय वॉज स्टडीइंग ही एंटर इन द रूम. म्हणजे मी ज्या वेळेला अभ्यास करत होतो, म्हणजे एक क्रिया कुठली आहे? ही पहिली क्रिया. ही काय आहे? पहिली क्रिया. ही पहिली क्रिया काय आहे? आय वॉज स्टडीइंग. व्हेन आय वॉज स्टडीइंग, मी जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला. ही एंटर्ड इन द रूम, ही काय आहे? दुसरी क्रिया आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये किती क्रिया आहेत? 2 क्रिया आहेत. फर्स्ट काय आहे? आय वॉज स्टडीइंग. आता इथं वॉज स्टडीइंग म्हणजे हे वाक्य कशाचं झालं? लगेच ओळखायला पाहिजे की हे वाक्य कशाचं झालेलं आहे? चालू किंवा अपूर्ण भूतकाळाचे. कशाचं आहे? अपूर्ण किंवा चालू भूतकाळाचं वाक्य आहे. आणि हे वाक्य
एंटर्ड, इथं बघा क्रियापदाचं कुठलं रूप वापरलेलं आहे, V2 वापरलेलं आहे, एंटर्ड. मग काय लक्ष ठेवायचं, ही जी क्रिया आहे, हे जे वाक्य आहे, हे कशाचं आहे, साधा भूतकाळाचं आहे, सिंपल पास्टचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला जेव्हा तेव्हा दर्शक वाक्य असतात, व्हेन असतं त्या वाक्यांमध्ये, असे जेव्हा तेव्हा दर्शक वाक्य असतात आणि दोन क्रिया दर्शवलेल्या असतात, ज्याच्यामध्ये पहिली क्रिया आणि दुसरी क्रिया, याच्यामध्ये पहिल्या क्रियेमध्ये जसे इथं आहे आय वॉज स्टडी, मी अभ्यास करत होतो, त्याच वेळेला तो काय झाला, तो रूम मध्ये आला, असं आहे. दोन क्रिया, अभ्यास करण्याची आणि त्याचे रूम मध्ये येण्याची, असे दोन क्रिया, करण्याची आणि येण्याची. याच्यामध्ये हे वाक्य साधा भूतकाळी आणि हे वाक्य कशाचं आहे, अपूर्ण भूतकाळी असेल, तर अशा वेळेला ते वाक्य कशामध्ये टाकायचं असतं, पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये टाकायचं असतं. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.